मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे अर्थातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार असाच प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे। कारण लक्षात घ्या, मागील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना जे वितरण झालं होतं तो प्रलंबित लाभ होता। मागील वर्षाचा म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये जे शेतकऱ्यांना पैसे यायला हवे होते ते पैसे त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आले होते आणि या वर्षाचा म्हणजे 2026 चा पहिला हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही। मग याबाबत काही हालचाल आहे का? शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपये निधीचे वितरण कधी होणार? मागे काय झालं? मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना काही योजनांचे पैसे जमा झाले, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा असा देखील ग्राह्य झाला की आम्हाला नमो शेतकरी योजनेचाच 9वा हप्ता आला आहे का? तर त्या संदर्भात देखील सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर कधी पैसे मिळणार आणि आता देखील नमो शेतकरी योजनेमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत, मग हे पैसे बंद झाले का? पुढील हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार? सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या सर्व योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे 2026 च्या पहिल्या हप्त्याच्या अजूनही प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। खरं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत यावेळी आपल्याला स्पष्टपणे समजलं आहे की 90 लाखाच्या आसपास शेतकरी राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी पात्र होते। मागील हप्त्यासाठी ज्यामध्ये पीएम किसानच्या तुलनेत 1 ते 1.5 लाखापर्यंत आकडा कमी झालेला होता आणि हा आकडा कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे आलेले नाहीत। मग या योजनेमध्ये आकडा कमी का होतोय किंवा तुम्हाला पुढील पैसे येणार का नाही, तर त्याबाबत देखील काही माहिती आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयाचे अनुदान मिळते, त्या योजनेसाठी आम्ही आता नव्याने अर्ज करू शकतो का? तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही या योजनेसाठी आता नव्याने अर्ज करू शकता, परंतु यामध्ये काही अटी किंवा निकष असणार आहेत। ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या नावावरती 2019 च्या नंतर जर शेतजमीन झालेली असेल तर लक्षात घ्या की 2019, कारण 2019 रोजी आपल्या केंद्र सरकारद्वारे पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती आणि त्यालाच नमो शेतकरी योजना ही संलग्न काम करते। म्हणून 2019 च्या आधी तुमच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी लगेच अर्ज करू शकता, काहीच अडचण नाही। पण 2019 च्या नंतर जर तुम्ही शेतजमीन विकत घेतली असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजना या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। परंतु जर तुमच्या नावावर वडिलोपार्जित जमीन जर आली असेल तर मात्र नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पुन्हा एकदा नव्याने अर्ज करू शकता। सीएससी सेंटर असेल, माही सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा असेल, कुठेही जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नमो शेतकरी आणि पीएम किसान या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकता। या योजनेमध्ये त्या ठिकाणी वर्षाला 12,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये पीएम किसान केंद्र सरकारची योजना ज्याचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारची योजना या योजनेचे 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होतात। अनेक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आमच्या योजनेचे पैसे अचानकपणे बंद का झालेले आहेत? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांचा यापुढे फार्मर आयडी नसेल, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी नसेल, तर शेतकऱ्यांना तुमचे पैसे, मग तो पीक विमा असू द्या किंवा आता होणारी कर्जमाफी असू द्या किंवा त्या ठिकाणी तुमच्या नमो शेतकरी पीएम किसान योजना असू द्या किंवा कोणत्याही योजनांचा लाभ तुम्हाला यापुढे मिळणार नाही। फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे। मागील अनेक दिवसांपासून अजूनही राज्यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी काढलेले नाहीत। अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही,
काय होतंय की शेतकरी म्हटलं की ग्रामीण वर्गामध्ये अनेक वाड्या वस्त्या असतील, खेडोपाड्यावरती अजूनही याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. परंतु लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही असेल, मग तुमचे वडील असतील, तुमचे चुलते असतील, आई असेल, भाऊ असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांना यापुढे फार्मर ID काढणे बंधनकारक असणार आहे. तरच त्यांना या शासकीय योजनांचा, ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ मिळेल. नुकसान भरपाई असू द्या, शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर ID असणे बंधनकारक आहे. त्यामुळे अजूनही फार्मर ID ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी सुरू आहे. नोंदणी करून घ्या आणि योजनांचा लाभ नक्कीच घ्या. आता आपला व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पैसे कधी जमा होणार, तर लक्षात घ्या, एप्रिल महिन्यामध्ये याचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तुम्ही म्हणाल, मागील महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आले होते, तर ते पैसे मागील हप्ता होता. जो प्रलंबित लाभ आहे तो लाभ 2025च्या नोव्हेंबर महिन्याचा आहे. 4 महिन्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तो लाभ या वर्षीचा नव्हता. या वर्षीचा हप्ता जो की मार्च महिन्यामध्ये यायला हवा होता, त्याचे वितरण देखील लांबले आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ दिल्यानंतर राज्यामध्ये मे महिन्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे. या कर्जमाफीच्या बाबत देखील सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुमचे पैसे बंद झाले असल्यास तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन किंवा तुमच्या कृषिक याची भेट घेऊन त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन देखील पडताळणी करून घ्यावी लागेल. पडताळणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे योजनेचे पैसे, तुम्ही जर सर्व अटी व सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर पुन्हा देखील सुरू होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नमो शेतकरी PM किसानच्या या योजनेचे पैसे तुमचे सुरळीत जमा होतात का? नक्की कमेंट करून सांगा. अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.